आज मी डाळ खिचडी बनवणार आहे। एक मोठी वाटी डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे। डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र शिजवून घेतलं। नंतर एक कढई घेतली, तेल टाकले। तेल चांगलं गरम झाल्यावर मोहरी जिरे टाकले। नंतर कांदा टाकला। कांदा चांगला परतू द्यायचा। नंतर मग वरतून कढीपत्ता टाकला। कांदा चांगला परतल्यावर वरतून टोमॅटो टाकले। याला पण तेलात चांगलं परतू द्यायचं। नंतर मग किचन किंग मसाला टाकला, धने पावडर, मिरची पावडर टाकलं। याला चांगलं परतू द्यायचं। हे चांगलं परतलं की लगेच आपण तांदूळ आणि डाळ शिजून घेतलेली त्यात टाकायची। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर मग वरतून कोमट पाणी टाकायचं। वरतून पाणी टाकल्यावर थोडंसं शिजवून द्यायचं। मी इथे तूप घेतलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यात लसूण टाकायचा आणि लसणाची फोडणी द्यायची वरतून खिचडीला। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची। इथे आपली डाळ खिचडी तयार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।